हॅलो एव्हरीबडी, परत एकदा मी तुमचं बायोलॉजी फाउंडेशन कोर्समध्ये स्वागत करतो. आणि फाउंडेशन कोर्सचा हा आजचा चौथा दिवस. मागील 3 दिवसांमध्ये आपण 3 टॉपिक पूर्ण केले. त्यामध्ये एक टॉपिक होता इंट्रोडक्शन टू बायोलॉजी, दुसरा टॉपिक होता बायोडायव्हर्सिटी आणि तिसरा टॉपिक होता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. आपण एक महत्त्वाचं कॅरेक्टर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्टडी केलेलं आहे. तर तो महत्त्वाचा कॅरेक्टर म्हणजे काय, तर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड बाय ए सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे ना, तर तो सेल द्वारे तयार झालाय. आता सेल मी इथेच क्लिअर केले की द युनिट ऑफ लाईफ. सेल जे आहे ते काय आहे, इट इज अ युनिट ऑफ लाईफ. जर ऑर्गॅनिझम सेल पासून तयार झालेला असेल तर इट मीन्स दॅट इट इज अ युनिट ऑफ लाईफ. हे क्लिअर होते. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काही ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहेत आणि काही ऑर्गॅनिझम मल्टी सेल्युलर आहेत. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. म्हणजे सेलच्या बेसिसवरती ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने तयार होतात. तर सुरुवातीला आपण पाहूया नेचर ऑफ सेल. नेचर ऑफ सेल. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ सेल, सेलच्या नेचरच्या बेसिसवरती the cell is of 2 types. सेलचे 2 प्रकार आहेत. One is that is prokaryotic cell. Prokaryotic cell. And second one is eukaryotic cell. पहा, मी तुम्हाला तुमच्या समोर 2 नावे ठेवलेली आहेत. One is prokaryotic cell and second one is यूकॅरियोटिक सेल. अशी 2 नावं मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आपल्याला ह्या 2 सेलकडे यायचं आहेच आणि हे 2 सेल कसे असतात हे आपल्याला पाहायचं आहेच. पण तत्पूर्वी थोडंसं आपण पाहूया व्हॉट इज सेल, ज्याची डेफिनेशन तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहात. आपण डेफिनेशन तयार करू. तर पहा, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं पहिलं बॉडी कंपोनंट जो असतो तो सेल असतो. मग हायर ऑर्गॅनिझम असतील तर त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे मेल आणि फिमेल गॅमेट्स फर्टिलाइज होतात आणि फर्टिलाइज होऊन पहिलं सेल जो तयार होतो दॅट इज अन झायगोट. ठीक आहे, जो डिप्लॉइड असा सेल असतो किंवा 2 सेट ऑफ क्रोमोझोम कन्सिस्ट करणारा सेल असतो. झायगोट आपण ज्याला म्हणतो. याचा अर्थ झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होणार आहे आणि एम्ब्रिओ पासून पूर्ण बॉडी तयार होणार आहे. ठीक आहे ना. पहा, zygote, it is an first cell of body. काय होईल, डिवाइड होईल, रिडिवाइड होईल, ज्यापासून एम्ब्रिओ तयार होईल. एम्ब्रिओ जो मास ऑफ टिश्यू असेल आणि ह्या एम्ब्रिओ पासून बॉडी तयार होईल. फ्रॉम दिस एम्ब्रिओ द बॉडी विल बी फॉर्म. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ दिस ही सिरीज, ही डेव्हलपमेंट ही हायर ऑर्गॅनिझम मध्ये आहे. दिस इज ए डेव्हलपमेंट इन हायर ऑर्गॅनिझम्स. फॉर एक्झाम्पल प्लांट्स मी ऑलरेडी क्लिअर केले, अँजिओस्पर्म्स. एनिमल्स, कॉर्डेट्स. ठीक आहे, हे एक्झाम्पल म्हणून मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीची डेव्हलपमेंट या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, तर झायगोट पासून एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओ पासून बॉडी तयार झाली. एकंदरीत एम्ब्रिओ हा पूर्ण सेल पासून तयार झालेली बॉडी सुद्धा सगळं पूर्णपणे सेल पासून तयार झाले. आता जे काही बॉडीमध्ये फंक्शनिंग होणार आहे, जे काही फंक्शनिंग होणार आहे म्हणजे बॉडी तयार झाली तर बॉडीच्या ऍक्टिव्हिटी पर्पजेससाठी एनर्जी लागते. मी तुमच्या बरोबर बोलतोय. ठीक आहे, तर मला बोलण्यासाठी एनर्जी पाहिजे. मी उभा राहिलेलो आहे, उभं राहण्यासाठी मला एनर्जीची गरज आहे. तुम्ही चालत असाल, तुम्हाला चालण्यासाठी एनर्जीची गरज आहे. फॉर एव्हरी ऍक्टिव्हिटी यू नीड द एनर्जी. फॉर एव्हरी ऍक्टिव्हिटी यू नीड द एनर्जी. दॅट एनर्जी इज फॉर्म्ड बाय मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. ती जी एनर्जी आहे ती एनर्जी कशी फॉर्म होते,
that energy is formed by metabolic activity and that all metabolic activities are occurs inside the cell. ठीक है, body आणि body, then activity of body is depends on energy. Okay, energy वरती डिपेंड आहे. Now this energy is formed in cell by metabolic activities. ही जी एनर्जी आहे ही सेल मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी द्वारे फॉर्म होणार आहे. मी तुम्हाला दोन कंडिशन्स ठेवली, एकीकडे मी बॉडीची डेव्हलपमेंट ठेवली आणि एकीकडे बॉडीची ऍक्टिव्हिटी ठेवली. ठीक आहे, बॉडीचे सगळे फंक्शनिंग समजते आता तुम्हाला. म्हणजे सगळ्या फंक्शनिंग साठी एनर्जीची गरज आहे. एनर्जी कुठे तयार होते? इनसाइड दी सेल. दॅट एनर्जी इज फॉर्म इनसाइड दी सेल. बॉडी तयार पण झाली कशापासून? सेल पासून. इट मीन्स दॅट सेल इज अ स्ट्रक्चरल, बॉडीचं स्ट्रक्चर तयार होणे. Cell is a structural and body function. Cell is a structural and functional unit of every life. प्रत्येक लाईफचं सेल हे स्ट्रक्चरल as well as functional unit आहे. On the basis of that, the definition of cell is, त्या बेसिस वरती सेलची डेफिनेशन काय आहे? सेल the basic structural and functional unit of life is called cell. प्रत्येक बॉडीचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जे आहे ते सेल आहे. ठीक आहे, यावरून आपली डेफिनेशन क्लिअर होते. बॉडी तयार होणे आणि बॉडीच्या सगळ्या फंक्शनिंग्स जे आहेत ते सेल वरती डिपेंड असतं आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो इट इज अन युनिट ऑफ लाईफ. विदाउट सेल देयर इज नो लाईफ. विदाउट सेल देयर इज नो लाईफ. ठीक आहे, मग या सेलच्या बेसिस वरती ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी डिपेंड असते. समजतं मी काय बोलतोय? ऑन द बेसिस ऑफ सेल, on the basis of, फक्त सेल म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया नंबर ऑफ सेल. on the basis of number of cells there will be complexity of body is depending. सेलच्या नंबर वरती बॉडीची कॉम्प्लेक्सिटी काय असते? डिपेंड असते. ठीक आहे, मग जर सिंगल सेल बॉडीमध्ये असेल, फक्त एकच सेल असेल, तर दॅट ऑर्गॅनिझम इज सिंपल. आपण त्याला म्हणतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि एकापेक्षा जास्त सेल जर बॉडीमध्ये असेल तर द बॉडी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इज अन कॉम्प्लेक्स. काय असेल ते? कॉम्प्लेक्स. मग आता पहा, जर इफ single cell in body, then organism is unicellular. मग याच्यामध्ये एक्झाम्पल्स, तुमचं प्रोटिस्टा यावरती डिस्कशन आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये केलेलं आहे. त्यामध्ये एक्झाम्पल बॅक्टेरिया यामध्येही आपण डिस्कशन केलेलं आहे बॅक्टेरियाविषयी. तर हे ऑर्गॅनिझम्स काय आहेत? ते आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर, मग युनिसेल्युलर असल्या कारणानं बॉडी ऑर्गनायझेशन झाली सिंपल. यांची बॉडी ऑर्गनायझेशन कशी झाली? सिंपल झाली. ठीक आहे, तर हे झालं कॉम्प्लेक्सिटी नुसार, कॉम्प्लेक्सिटी बेसिस वरती झालं. तर इफ दी body of an organism is composed by more than one cell, जर बॉडी ऑर्गनायझेशन हे एकापेक्षा जास्त सेलने कंपोज झालेलं असेल, मग इफ more than
one cell in the body, then the organism is multicellular. That organism is an multicellular. मग मल्टीसेल्युलर असल्या कारणाने बॉडी काय झाली? बॉडी ही कॉम्प्लेक्स झाली. बॉडी इज कॉम्प्लेक्स आणि मेनी ऍक्टिव्हिटी ती बॉडी शो करते. मग याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं असेल तर मग काय असेल? प्लांट्स, एनिमल्स. ठीक आहे, प्लांट एनिमल्स हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. आपण सेलच्या बेसिसवरती ऑर्गॅनिझमचं डिफरन्शिएशन या पद्धतीनेच करतो. टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स और लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल्स असं जर म्हटलं तर एक आहे युनिसेल्युलर आणि एक आहे मल्टीसेल्युलर. क्लिअर झालं तुम्हाला? इथपर्यंत तुम्हाला पूर्णपणे समजलेलं असेल. हे झालं सेल. व्हॉट इज सेल? आणि सेलच्या बेसिसवरती बॉडी ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने तयार होतं. आपण इथे घेऊ आता नेचर ऑफ सेल. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ सेल द ऑर्गॅनिझम्स आर ऑफ टू टाइप्स. मग नेचर ऑफ सेलच्या बेसिसवरती ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते द ऑर्गॅनिझम्स आर ऑफ टू टाइप्स. मग यामध्ये एक आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि एक आहे यूकॅरियोटिक सेल. ठीक आहे, आता प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल हा काय प्रकार आहे? मग तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सेल इंटरनली कसं असतो हे तुम्हाला पाहावं लागेल. 10वी पर्यंत झालेलं आहे. आपण हे बेसिक तुमचं रिवाइज करतोय किंवा रिमाइंड करून घेतोय. ठीक आहे, मी एकीकडे 2च पॉइंट ठेवलेले आहेत आणि या 2 पॉइंटकडे येण्यासाठी मी तुमचं सगळं बेसिक इथे काय करतोय? क्लिअर करतोय. तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता मला का तुम्हाला सेल मध्ये कंपोनेंट कोणते असतात किंवा सेलचं ऑर्गनायझेशन कसं झालं ते सांगण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे की प्रोकॅरियोटिक कॅरी ऑन न्यूक्लियस, यूकॅरियोटिक कॅरी ऑन न्यूक्लियस. मग हे न्यूक्लियस तुमच्या सेलमध्ये असतं हे तुम्हाला माहित असावं. ठीक आहे, मग सेल जो आहे त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे? स्ट्रक्चर ऑफ सेल. मग आता आपल्याला जर स्ट्रक्चर ऑफ सेल पाहायचं असेल तर मग प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक शिवाय सेलचं स्ट्रक्चर पूर्ण होणार नाही. मग हे स्ट्रक्चर आपण या बेसिसवरती पाहूया. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कॉम्प्लेक्सिटी. इवन ऑल्सो सेलच्या कॉम्प्लेक्सिटी बेसिसवरती मी तुम्हाला बॉडी कॉम्प्लेक्सिटी बेसिस सांगितलं होतं ज्यामध्ये युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. ठीक आहे, परंतु सेलच्या कॉम्प्लेक्सिटीच्या बेसिसवरती हे 2 प्रकार पडतात. त्याला आपण नेचर म्हणतो. मग प्रोकॅरियोटिक इट इज अ सिंपल सेल and eukaryotic it is an complex cell because on the basis of its organization. हे त्याच्या ऑर्गनायझेशनच्या बेसिस वरती आहे. मग आपण यामध्ये पहिलं पाहूया प्रोकॅरियोटिक सेल. मी पॉइंट देतो, पॉइंटला नाव देतो स्ट्रक्चर ऑफ सेल. स्ट्रक्चर ऑफ सेल त्यामध्ये फर्स्ट दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल. Prokaryotic cell. Primitive. Pro means primitive. Basic cell आपण त्याला म्हणूया किंवा आपण असं म्हणूया एन्शंट. सर्वात आधी पहिलं ऑर्गॅनिझम जे पृथ्वीवरती आलं ना तर ते प्रोकॅरियोटिक आहे. दॅट ऑर्गॅनिझम इज प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर प्रोकॅरियोटिक प्रो मीन्स प्रिमिटिव्ह. पण इथं प्रिमिटिव्ह काय आहे हे महत्त्वाचं. तर इथे प्रिमिटिव्ह कॅरी ऑन. कॅरी ऑन आणि कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. ज्या सेल मध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो तो सेल आहे प्रोकॅरियोटिक सेल. ज्या सेल मध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो त्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. आता एक न्यूक्लियस म्हणजे काय? 10वीला तुम्ही स्टडी केलेला आहात. न्यूक्लियस काय आहे मी इथे क्लिअर करतो. आता न्यूक्लियस काय आहे? न्यूक्लियस ज्याला बाहेर मेम्ब्रेन असेल, it having membrane outside, आठवत असेल तुम्हाला रिमाइंड करा दे. It having membrane outside, membrane having the pores. Okay, so inside membrane च्या आतमध्ये there is presence of nucleoplasm.
हा त्याचा मॅट्रिक्स आहे. त्या मॅट्रिक्स मध्ये न्यूक्लियोप्लाझमच्या आतमध्ये काय आहे, मग त्याच्यामध्ये असलेलं त्याचं महत्वाचं मटेरियल ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियर मटेरियल. न्यूक्लियर मटेरियल, ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त इट ऑल्सो हॅविंग द कंट्रोलिंग युनिट दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोलस. हे सगळे कंपोनेंट याच्यामध्ये आहेत. मी यांना नाव देतो. इट इज न्यूक्लियोलस, देन इट इज न्यूक्लियर मटेरियल. इन डेप्थ आपण इयत्ता 11वी मध्ये पाहणार आहोत. आणि हे आहे न्यूक्लियर एन्व्हलप. इट इज अ न्यूक्लियर एन्व्हलप, ठीक आहे. तर एक न्यूक्लियस म्हणजे काय आहे, तर तुमच्या लक्षात येत असेल की अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल त्याचं न्यूक्लियस, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. मग हा झाला ट्रू न्यूक्लियस. इट इज अ ट्रू न्यूक्लियस. हा न्यूक्लियस काय आहे, का आहे, कारण याला मराठीत आपण केंद्रक असं म्हणतो. सेंट्रल युनिट आहे आणि कंट्रोलिंग युनिट आहे पूर्ण सेलचा. सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तो काय करतो, कंट्रोल करतो. मग कंट्रोल का करतो, त्याच्यामध्ये असलेला हा महत्वाचा मटेरियल दॅट इज अ न्यूक्लियर मटेरियल, हा महत्वाचा मटेरियल. मग जर तुम्ही प्रोकॅरियोटिक सेलकडे जात असाल तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय आहे, तर न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह आहे. तुम्हाला आधीच क्लिअर केलं की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस कसा आहे. न्यूक्लियस इज अन प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. सी, मी आता प्रोकॅरियोटिक सेल काढतो. दिस इज अन प्रोकॅरियोटिक सेल. हा त्याचा मेम्ब्रेन असेल. आता कंप्लीट मेम्ब्रेनस डिस्कशन आपण नंतर करूया 11वीला एंटर केल्यानंतर. आता बाहेर सेल वॉल असेल. दिस इज अन सेल वॉल. आणि हा बाहेर आतमध्ये आहे दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, ठीक आहे. तर याच्या आतमध्ये असलेला हा जो त्याचा मॅट्रिक्स आहे, तर हा कंप्लीट मॅट्रिक्स, या मॅट्रिक्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर हे न्यूक्लियर मटेरियल विदाउट एनी मेम्ब्रेन, इथे मेम्ब्रेन दिसतोय, तर हा न्यूक्लियर मटेरियल इथे कसा आहे, सर्क्युलर, डबल स्ट्रँडेड and without any membrane. हा न्यूक्लियर मेम्ब्रेन असा आहे. वी कॉल इट न्यूक्लिओइड. याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड. जे काम न्यूक्लियस मध्ये हा न्यूक्लियर मटेरियल करत होता, जो काम न्यूक्लियसच्या आतमध्ये हा न्यूक्लियर मटेरियल करत होता, तेच काम ह्या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये हा न्यूक्लिओइड करतोय, ठीक आहे. फरक एवढा होता की इथे न्यूक्लियस विथ मेम्ब्रेन होता, पण इथे न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियर मटेरियल हे विदाउट मेम्ब्रेन आहे. म्हणजे हा न्यूक्लियस झाला प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. हेन्स दिस इज अन प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. हा झाला प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. पण हा पूर्ण सेलची ऍक्टिव्हिटी काय करतो, कंट्रोल करतो. मग या व्यतिरिक्त प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आणखी काय असेल, तर मी तुम्हाला दोन कंपोनंट प्रोकॅरियोटिक सेल मध्ये दिले. मग प्रोकॅरियोटिक सेल काय काय कन्सिस्ट करतो, आता तुम्हाला डेफिनेशन तर क्लिअर झालेली असेल. व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल. मी इथं डेफिनेशन वाटलं तुम्हाला देतो लिहून. व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल, the cell which consists primitive nucleus called as prokaryotic cell. जो सेल प्रिमिटिव्ह न्यूक्लियस कन्सिस्ट करतो त्या सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो. आता प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असल्या कारणानं इट नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ फॉर्मिंग मल्टीसेल्युलर नेचर. पहा, हेन्स not having ability to form multicellular body. याच्यामध्ये मल्टीसेल्युलर बॉडी फॉर्म करण्याची ॲबिलिटी नसते. म्हणून प्रोकॅरियोटिक सेल असलेले सगळे ऑर्गॅनिझम्स, the all organisms which having the prokaryotic cell which are only unicellular. Are you understanding? The all organisms which consist prokaryotic cell are
the unicellular organisms only. ते सगळेचे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. They are not multicellular कारण they do not have an ability of forming multicellular body. म्हणून याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ना सगळे ऑल एक्झाम्पल्स, मग मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स तुमचं किंगडम मोनेरा. मी यावरती बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये डिस्कशन केलेलं आहे. तरी सुद्धा बॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा हे काही एक्झाम्पल्स आहेत जे प्रोकॅरियोटिक सेल कन्सिस्ट करतात. मग आता फक्त न्यूक्लियसच याच्यामध्ये विदाउट मेम्ब्रेन आहे असं नाहीये. मग याच्यामध्ये प्रेझेंट असलेले व्हेरियस ऑर्गॅनिलीज आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल क्लिअर होऊन जाईल. मग काय आहे तर प्रोकॅरियोटिक सेल जे असतं याच्यामध्ये इंटरनल ऑर्गॅनिलीज आपण पाहूया. ऑर्गनायझेशन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. मग प्रोकॅरियोटिक सेल इज ऑर्गनाइज्ड बाय, प्रोकॅरियोटिक सेल कसा तयार झाला, इट इज ऑर्गनाइज्ड बाय एक सेल एन्व्हलप. इट इज ऑर्गनाइज्ड बाय सेल एन्व्हलप. मग मी इथं सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जे दिलंय, आणखी डेट मध्ये पाहिजे तुम्हाला 11वी मध्ये, तुम्हाला याच्यामध्ये आणखी क्लिअर पाहिजे पण मी काही इथे दाखवलेलं नाहीये. मग हे दोन्ही मिळून बोथ कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज सेल एन्व्हलप. ठीक आहे. मग सेल एन्व्हलप जो मेम्ब्रेन असेल ज्यामध्ये सेल वॉल पण येतं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनही येतं. सेल वॉल काय करेल तर त्या सेलचं शेप मेंटेन करेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन शेप मेंटेन करतोच पण त्या व्यतिरिक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन एक्सचेंज ऑफ मटेरियल साठी कामी येतो. पुढे सेकंड इम्पॉर्टंट कंपोनेंट इट्स कंट्रोलिंग युनिट म्हणजेच काय न्यूक्लिओइड. याचं जे न्यूक्लिओइड तयार झाले इट इज बाय, मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, पण काय आहे इट इज अन स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डीएनए. स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डीएनए. ठीक आहे. हे झालं न्यूक्लिओइड. आता न्यूक्लिओइड व्यतिरिक्त यामध्ये काही अदर ऑर्गॅनिलीज आहे. मग ते कसे, मग पुढची ऑर्गॅनिली सेल एन्व्हलप पैकी प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आतमध्ये एक्सटेंड होतो आणि या सेलला ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी प्रोव्हाइड करतो. दॅट इज कॉल्ड ॲज मेसोझोम्स. तुम्ही सर्वांनी युकॅरियोटिक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रियॉन जर मराठी मीडियम मध्ये स्टडी केलेला असेल तर तंतुकणिका असा एक स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलेला आहात युकॅरियोटिक सेल मध्ये. मी इथे तुम्हाला मेसोझोम दाखवले तर सेम मायटोकॉन्ड्रिया सारखी जवळपास ऍक्टिव्हिटी हा मेसोझोम करतो. परंतु हा मेसोझोम कसा तयार झालाय, इट इज फॉर्म्ड बाय इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये इन्व्हॅजिनेट झाला आणि त्याला काय केलं मेसोझोम तयार केला. मग थर्ड ऑर्गॅनिल याच्यामध्ये आहे दॅट इज मेसोझोम. ही थर्ड ऑर्गॅनिली असेल. त्यानंतर या व्यतिरिक्त अदर ऑर्गॅनिली मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ अनदर जेनेटिक मटेरियल. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए आपण ज्याला म्हणतो दॅट इज अन प्लाझमिड. इट इज अन एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. ठीक है, दैट इज एन प्लाज्मिड. फोर plasmid. Also, the prokaryotic cell having the some important organelles. Organelles म्हणण्यापेक्षा हे जे organelles असतील तर हे स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे ह्या सेलला त्याची बॉडी कन्स्ट्रक्ट करायची आहे किंवा ह्या सेलला कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्यासाठी इट रिक्वायर्ड दी प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी. कारण याच्यात प्रत्येक कंपोनेंटचं बेसिक जो मॉलिक्यूल आहे तो प्रोटीन आहे. ठीक आहे. मग प्रोटीन सिंथेसिस साठी दे हॅव्हिंग रायबोझोम्स. प्रोटीन सिंथेसिस साठी ते काय कन्सिस्ट करतात रायबोझोम्स. ग्रॅन्युल-like structures. Ribosomes are ribosomes. पाच ribosomes. आणि रायबोझोम काय आहे
तर रायबोसोम इज अन प्रोटीन सिंथेसायझिंग मशीन, जो प्रोटीन सिंथेसिस साठी गरजेचं आहे, which involve in protein synthesis. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त ह्या सेलचा स्वतःचा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी साठी याला ठेवलेले स्पेस, that is called as its cytoplasm. त्याच सायटोप्लाझम, जितके काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ते सायटोप्लाझम मध्ये चालतात. पहा, आपण इथे सेल एन्व्हलप सोडला तर न्यूक्लिओइड, मेसोसोम्स, प्लाझमिड, रायबोसोम्स जे काही याच्या इंटरनल कंपोनंट असतील, हे सगळे कंपोनंट स्टडी करत असताना बघितलंय की दे डू नॉट हॅव इन द मेम्ब्रेन. यापैकी कोणत्याही ऑर्गॅनिलीला मेम्ब्रेन नाही, म्हणजे द मेजर ऑर्गॅनिली आर मेम्ब्रेनलेस. काय आहे? मेजर organelles of prokaryotic cell are membraneless. मेजर ऑर्गॅनिली जे या प्रोकॅरियोटिक सेलचे आहेत ते कसे आहेत? मेम्ब्रेनलेस आहे. Hence its organization is simple. म्हणून प्रोकॅरियोटिक सेलचं ऑर्गनायझेशन जे असतं ते काय आहे? सिंपल. आता प्रश्न निर्माण होतो, हाऊ दे लोकोमेट. एका ठिकाणाहून हाऊ दे लोकोमोट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने जातात, मूव्ह कसं होतं. तर फॉर द पर्पज ऑफ मूवमेंट दे हॅविंग a movable apparatus, we called it flagella. काय आहे? मूवेबल apparatus आहे त्यामध्ये फ्लॅजेला. ठीक आहे. एक सेल दुसऱ्या बरोबर कम्युनिकेशन कसं करतो, मग कम्युनिकेशन पर्पजेस साठी दे हॅविंग हे एक्सटेन्शन्स, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन. आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इनव्हॅजिनेशन बघितलं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा इनव्हॅजिनेशन जो होता तर तो मेसोसोम तयार करत होता. जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आपण एक्सटेन्शन पाहतो, तर एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स, हे काही एक महत्वाचं स्ट्रक्चर तो तयार करतो. and now these important structure are called as fimbric. हे जे स्ट्रक्चर्स आहेत, we called it fimbric. इथे 7th fimbric. fimbric कशासाठी? मग हे fimbric आहेत for the purpose of communication with other cells. They are for communication with other cell. other cellच्या कम्युनिकेशन पर्पजेस साठी हे जे आहेत हे इन्व्हॅजिनेशन्स म्हणजे fimbric युजफुल आहेत. दिस इज अबाउट द प्रोकॅरियोटिक सेल, ज्याचं ऑर्गनायझेशन खूप सिंपल असं आहे. इट हॅविंग द व्हेरी सिंपल ऑर्गनायझेशन. दिस इज ऑल अबाउट युअर प्रोकॅरियोटिक सेल. आणि प्रोकॅरियोटिक सेल सगळे जे काही ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये असतात, ऑल ऑर्गॅनिझम्स, ऑल इंडिव्हिज्युअल्स आर युनिसेल्युलर. जितके काय असतील ते युनिसेल्युलर असतात. मल्टीसेल्युलर बॉडी फॉर्म होत नाही, याचा अर्थ युनिसेल्युलर आहे. एक्झाम्पल बॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया हे एका सेल पासून तयार झाले, एकापेक्षा जास्त सेल्स त्यामध्ये नसतात. ठीक आहे. आता दुसरा नेचर किंवा दुसरा प्रकार सेलचं, दॅट इज अन यूकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल पाहिल्यानंतर म्हणजे त्याचे डेफिनेशन स्टडी केल्यानंतर तुम्हाला यूकॅरियोटिक सेल जो आहे तो एकदम क्लिअर होत असेल. मग थोडंसं रिमाइंड करा, थोडंसं मनातल्या मनात विचार करा की यूकॅरियोटिक सेल ऍक्च्युली कसं असू शकतं. ठीक आहे. आता प्रोकॅरियोटिकचं प्रो म्हणजे मी सांगितलं प्रिमिटिव्ह. प्रोकॅरियोटिकचं प्रो दॅट इज अन प्रिमिटिव्ह. तर यूकॅरियोटिकचा यू यूकॅरियोटिक सेल. मग यूकॅरियोटिकचा यू दॅट इज ट्रू अँड कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. मग ज्या सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस असेल, जी सेल हॅविंग ट्रू न्यूक्लियस, मी याची डेफिनेशन क्लिअर करतो. सेल विथ ट्रू न्यूक्लियस
nucleus called eukaryotic cell. न्यूक्लियस ट्रू असल्या कारणानं कंट्रोलिंग ॲबिलिटीज असतात. कंट्रोलिंग ॲबिलिटीज असल्या कारणानं this cell having ability to form multicellular nature. या फॉर्म मध्ये ह्या सेल मध्ये ॲबिलिटी आहे मल्टीसेल्युलर नेचर फॉर्म करण्याची. मग eukaryotic cell can form multicellular nature of body. हे बॉडीचं मल्टीसेल्युलर नेचर फॉर्म करू शकतो एक्सेप्ट प्रोटिस्टा. प्रोटिस्टा आर युकॅरियोट्स, परंतु प्रोटिस्टा हे युनिसेल्युलर आहे बिकॉज दे आर युनिसेल्युलर. ठीक आहे. आता आपण त्या सेलचं स्ट्रक्चर पाहूया. आता प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये थोडंसं फरक आहे स्ट्रक्चर मध्ये. मग आपण हे जे काही डिफरन्सिएशन आहे हे डिफरन्सिएशन इथेच क्लिअर करूया. प्लांट आणि ॲनिमल मध्ये दोघांमध्ये काय चेंजेस आहेत का त्या स्ट्रक्चर मध्ये काय बदल असेल. ठीक आहे. मी तुम्हाला आणखी एक डिफरन्स इथे देतो प्रोकॅरियोटिकच्या कंपॅरिझन मध्ये. आणखी एक डिफरन्स काय आहे तर सेल कन्सिस्ट, आता न्यूक्लियस मेम्ब्रेन बाउंड आहे तर मग अदर जे काही नेचर ऑर्गॅनिझम्स आहेत सेल कन्सिस्ट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम्स. सेल मध्ये काय असतं देयर इज प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. तिकडचा असेल प्रोकॅरियोटिक सेल कसा होता प्रिमिटिव्ह न्यूक्लियस कन्सिस्ट करत होता. हा कसा करतो ट्रू न्यूक्लियस कन्सिस्ट करतो. प्रोकॅरियोटिक सेल त्याचे ऑर्गॅनिझम सगळे युनिसेल्युलर असतात तर याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. तर परत प्रोकॅरियोटिक सेल त्याचं नेचर हा सिंपल आहे तर युकॅरियोटिक सेलचं नेचर हा कॉम्प्लेक्स आहे. परत प्रोकॅरियोटिक सेल तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम्स हे मेम्ब्रेनलेस ऑर्गॅनिझम्स आहेत तर युकॅरियोटिक सेल मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम्स. आणखीन काही डिफरन्सिएशन तुम्ही फॉर्म करू शकता. लेक्चर पुढे कंटिन्यू ऐका, केअरफुली ऐका किंवा समजून घ्या. तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि मला माझ्या पर्सनल अकाउंट वरती सेंड करायचं आहे. मागच्या चॅप्टर मध्ये विचारलेला जो प्रश्न होता तर मागच्या डे मध्ये विचारलेला जो प्रश्न होता तर फक्त तुमच्यापैकी 7 ते 8च विद्यार्थ्यांनी मला त्याची उत्तर पाठवलेली आहेत. असं करू नका. नेक्स्ट टाइम नावासह ग्रुपवरती टाकलं जाईल. ठीक आहे. तर प्रश्न आहे महत्वाचं लिहून घ्या किंवा नोंद करून घ्या. गिव्ह डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. लिहून घ्या. गिव्ह डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. पुढे कंटिन्यू करू. युकॅरियोटिक सेल मध्ये प्लांट आणि ॲनिमल दोन्ही सेल काहीशे वेगळे आहेत. आपण एकीकडे घेऊया प्लांट सेल आणि दुसरीकडे ॲनिमल सेल. कारण प्लांट आणि ॲनिमल दोन्ही पण काय आहेत युकॅरियोटिक सेल कन्सिस्ट करतो. ठीक आहे. पण डिफरन्स मध्ये समजा प्लांट सेल तर सेल हा जो आहे प्लांट मध्ये शेप स्पेसिफिक आहे. राउंडेड शेप खूप कमी प्रमाणामध्ये भेटतो परंतु या पद्धतीचा शेप जास्त प्रमाणामध्ये भेटतो. ऑदर सेल या बरोबर कनेक्टेड असतो कारण यांच्या टिश्यूचं नेचर हा कॉम्पॅक्ट असतो विदाउट स्पेसेस. मग हा जो पार्ट असेल ना हे ऑदर सेलचा आहे. हा आपला ऍक्च्युअल मेन पार्ट मेन सेल. तर ॲनिमल सेल मोस्टली स्पेरिकल असतात. ॲनिमल सेल मोस्टली स्पेरिकल असतात. ठीक आहे. तर प्लांट सेल हे बाहेरून सेल वॉल कन्सिस्ट करतो आणि इनसाइड इट कन्सिस्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन. Inside it consists the plasma membrane. महत्वाचा डिफरन्स आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला प्लांट आणि ॲनिमल मध्ये सांगतोय. तर ॲनिमल सेल नॉट हॅव्हिंग दी सेल वॉल डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. Here in plant first there is cell wall and then second one is plasma membrane.
इथेच बॉडीच्या सॉफ्टनेस मध्ये डिफरन्स कळाला असेल, कारण प्लांट सेल बाहेरून सेल वॉल कन्सिस्ट करते, एनिमल सेल वॉल कन्सिस्ट करत नाही, प्लाझ्मा मेम्ब्रेनच फक्त त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. आपण पुढे जाऊया त्याच्या न्यूक्लियस कडे. प्लांट सेल याचा न्यूक्लियस आहे तर तो प्लांटच्या एका कोणत्याही साईडला असतो, सेलच्या कोणत्याही एका साईडला प्रेझेंट असतो. इट इज अ न्यूक्लियस. ध्यानात ठेवा एक आणखी गोष्ट, न्यूक्लियसचा एन्व्हलप जो आहे तर हा एन्व्हलप प्लाझ्मा मेम्ब्रेन बरोबर कनेक्टेड असतो. ठीक आहे, पण एनिमल सेलचा न्यूक्लियस हा सेंट्रल असतो. The nucleus of animal cell is in the center. ठीक आहे. So this is about the nucleus. न्यूक्लियस पूर्ण करून घेऊया. आपण जसं आधी पाहिलं होतं तर न्यूक्लियस मध्ये त्याचा न्यूक्लिअर मटेरियल प्रेझेंट असतो आणि या व्यतिरिक्त दिस इज द न्यूक्लिअर मटेरियल आणि या व्यतिरिक्त स्वतःचं कंट्रोलिंग युनिट न्यूक्लियोलस हे यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. सो दिस इज न्यूक्लियस which is present at the peripheral region and the nucleus of the animal cell present at the center. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. आता पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला जसं सांगितलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन हा न्यूक्लियसच्या एन्व्हलप बरोबर कंटिन्यू असतो. ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन हा न्यूक्लियसच्या एन्व्हलप बरोबर कंटिन्यू असतो. मी तुम्हाला इथं कंटिन्युटी दाखवतो. समजा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. मी फक्त एका साईडला दाखवतो, सगळीकडे मी दाखवणार नाही इथं. सिमिलरली इथे पण असतं. ठीक आहे. तर या पद्धतीने कंटिन्युटी दाखवत असतं. सो दिस इज अबाउट द न्यूक्लियस. पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला आता सांगितलं की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम्स नाहीयेत, परंतु युकॅरियोटिक सेल हॅव्हिंग दी मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम्स. मग त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते मेम्ब्रेन बाउंड असतात. मग वन बाय वन ऑर्गॅनिझम्स पाहूया. तत्पूर्वी आता एक मला मेजर डिफरन्स तुम्हाला क्लिअर करायचा आहे की एनिमल प्लांट मध्ये न्यूक्लियस हा कुठे गेला आहे, पेरिफेरल रिजनला गेला आहे, परंतु एनिमल मध्ये इट इज ॲट द सेंटर. Why? Because in plant the vacuole is large vacuole. Plant मध्ये जो vacuole असतो तर it is an large vacuole. We called it central sac or सेल सॅक. सॅक याचं कारण असं आहे की याच्यामध्ये असलेलं सगळं एक्सेस मटेरियल त्यामुळे टाकलं जातं. मग वेदर इथे मिनरल्स, इथे वॉटर, एक्सेस मिनरल्स हे सगळे एकत्र येतात आणि एकत्र सॅक तयार होतं, म्हणून त्याला सेल सॅक असं म्हटलं जातं. बट ऍक्च्युअली इट इज ॲन व्हॅक्युअल. ऍक्च्युअली हा काय आहे, व्हॅक्युअल. हेच व्हॅक्युअल एनिमल मध्ये छोटे छोटे असतात. हे व्हॅक्युअल छोटे छोटे आहेत. ठीक आहे. आता मेजर डिफरन्स काय आला, व्हॅक्युअल मोठा असल्या कारणाने न्यूक्लियस साईडला गेला, व्हॅक्युअल छोटे छोटे आहेत म्हणून न्यूक्लियस हा सेंटरला आहे.
आता आपण काही महत्वाचे ऑर्गेनेलिज पाहूया. मग एनर्जी प्रोड्युसिंग ऑर्गेनेलिज दोघांमध्ये कॉमन आहे. This is we called structure वरून ध्यानात येत असेल, it is called as the mitochondria. एनर्जी प्रोड्युसिंग ऑर्गेनेलिज हा सिंगल नाही, भरपूर असतात. मी इथे दाखवताना एकच दाखवलंय किंवा दोन मायटोकॉन्ड्रिया. इथे सुद्धा एनर्जी प्रोड्युसिंग ऑर्गेनेलिज प्रेझेंट आहे. वी कॉल्ड इट पॉवर हाऊस ऑफ सेल. ठीक आहे. दिस इज ॲन मायटोकॉन्ड्रिया. सिंगलला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात आणि एकापेक्षा जास्त असेल तर मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं. तर हे झालं. त्यानंतर एक ऑर्गेनेलिज अशी आहे की जी फक्त प्लांट मध्ये असते, अॅनिमल मध्ये नसते. तुम्हाला माहित आहे की प्लांट ग्रीन कलरचे असतात, अॅनिमल नसतात. ठीक आहे, क्लिअर. मग का तर इन प्लांट देयर इज प्रेझेन्स ऑफ दी प्लांट सेल, देयर इज प्रेझेन्स ऑफ दी क्लोरोप्लास्ट व्हिच हॅविंग द क्लोरोफिल पिगमेंट रिस्पॉन्सिबल फॉर ग्रीन कलरेशन. ठीक आहे. तर ग्रीन कलरसाठी रिस्पॉन्सिबल असलेलं याच्यामध्ये ती ऑर्गेनेलिज प्रेझेंट असते. दॅट इज वी कॉल्ड क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिज असते. Inside it having the grana and stroma. This is an chloroplast. भरपूर असतात, मी ते सिंगल दाखवलं. इकडे एनिमल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट अब्सेंट असतात. हा एक मेजर डिफरन्स परत तुमच्या समोर आलेला आहे. तीन मेजर डिफरन्स आपण आतापर्यंत बघितले. सेल वॉल प्लांट मध्ये आहे, एनिमल मध्ये नाही. न्यूक्लियस प्लांट मध्ये पेरिफेरल असतो, एनिमल मध्ये सेंटरला असतो. व्हॅक्युअल प्लांट मध्ये व्हॅक्युअल मोठा असतो, एनिमल मध्ये व्हॅक्युअल्स छोटे असतात. चौथा एक डिफरन्स आता, क्लोरोप्लास्ट प्लांट मध्ये प्रेझेंट असतात, एनिमल मध्ये ऍब्सेंट असतात. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त मग अदर ऑर्गेनेलिज मध्ये मग आता तुमचं गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, दिस इज अन गॉल्गी कॉम्प्लेक्स. त्याला आपण गॉल्गी apparatus म्हणतो. त्याचं नाव त्या पद्धतीचं पडण्याचं कारण सर कॅमिलो गॉल्गी, ज्यांनी त्याला डिस्कव्हर केलं होतं म्हणून त्याला गॉल्गी असं म्हटलं जातं. म्हणजे असं काही वेगळ्या पद्धतीचं नाव नाही येतो, तर गॉल्गीने त्याला डिस्कव्हर केलं होतं. असेच गॉल्गी कॉम्प्लेक्स प्लांट मध्ये सुद्धा असतात. गॉल्गी कॉम्प्लेक्स नाव भरपूर आहेत. गॉल्गी बॉडीज, गॉल्गी apparatus, गॉल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करू नका. म्हणजे apparatus इकडे कॉम्प्लेक्स कन्फ्युजन करू नका. या व्यतिरिक्त दोन्ही सेल मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ द लायसोसोम्स. Lysosomes are इंटरनल डायजेस्टिव्ह बॉडी. जसं आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तसं सेल मधलं काही मटेरियल डायजेस्ट करावं लागतं, म्हणून त्यासाठी लायसोसोम्स प्रेझेंट असतात. लायसोसोम्स आणि इकडे सुद्धा लायसोसोम्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. या व्यतिरिक्त देयर इज प्रेझेन्स ऑफ मग हे जे कनेक्शन आहे ना, हे कनेक्शन ऍक्च्युअली तो इंटरनल स्केलेटन पण फॉर्म करतो, सेलचं शेपिंग मेंटेन करण्याचं काम करतो. हे जे दिसते तुम्हाला, तर हे ऍक्च्युअली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दीज आर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याच्यामध्ये प्रकार पण असतात, हे आपण 11वीला स्टडी करणार आहोत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज ऑल्सो ए एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्याचे दोन प्रकार आहेत. रायबोसोमल म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याच्यावरती रायबोसोम्स प्रेझेंट असतात, आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याच्यावरती रायबोसोम्स ऍब्सेंट असतात. या व्यतिरिक्त सेलच्या आतमध्ये रायबोसोम्सही प्रेझेंट असतात.
जसं मी तुम्हाला तिकडे दाखवलं होतं, रायबोसोम वेगळ्या प्रकारचे आहेत, जसं त्या प्रोकॅरियोटिक्स मध्ये जसं रायबोसोम तसे रायबोसोम इथे नाही आहे, त्यामध्ये फरक आहे. ते आपण इयत्ता 11वी मध्ये सेपरेटली स्टडी करणार आहोत. सो दिस इज अबाउट द प्लांट सेल अँड एनिमल सेल. काही मेजर डिफरन्सेस मी तुम्हाला या सेल मध्ये दाखवले. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर सेल युनिट ऑफ लाईफ. सेल कसा तयार झालाय, सेलच्या आतमध्ये ऑर्गॅनिल्स कसे असतात, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक कशी असतात, प्लांट आणि एनिमल या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तर हे सगळं आपण सेल बाबत बघितलंय. सेलचं आता महत्वाचं एक शेवटचं टॉपिक आपला बाकी राहिलेला आहे, दॅट इज अ सेल डिव्हिजन. हे तुम्ही इयत्ता 10वी मध्ये सुद्धा स्टडी केलेला होता, परंतु आपण इथे सुद्धा त्याला काही प्रमाणामध्ये रिवाइज करणार आहोत. बट इट विल बी इन नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.